नमस्कार. मागच्या वेळेला आपण व्यवसाय व्यवस्थापनामध्ये अर्थ बघितलं, त्याचं स्वरूप बघितलं होतं, त्याच्या व्याख्या बघितल्या होत्या आणि त्याचे वैशिष्ट्य सुद्धा बघितले होते, बरोबर. आता व्यवस्थापनाची जी काही वैशिष्ट्ये होती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की व्यवसाय एक तंत्र आहे. दुसरं, व्यवस्थापन ही एक सामूहिक कृती आहे. व्यवस्थापन सार्वत्रिक आहे, एक आदरणीय स्वरूपाची पद्धती आहे. व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन एक पेशा आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. कर्मचारी व संचालक याच्यातील ते मध्यस्थ आहे. व्यवस्थापन एक शास्त्र आहे आणि कला सुद्धा आहे. एक व्यापक प्रक्रिया आहे, एक गतिशील क्रिया आहे आणि व्यवस्थापन एक सामाजिक शास्त्र आहे. व्यवस्थापन एक प्रासंगिक असतं. व्यवस्थापन एक अमूर्त प्रक्रिया आहे. व्यवस्थापन एक विकास कार्य आहे. अशा पद्धतीने जवळपास 15 ते 16 आपण वैशिष्ट्ये बघितले. आता आज आपण बघूया व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे ते बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की का महत्त्व आलेलं आहे व्यवस्थापनामध्ये, का महत्त्व आलेलं आहे की जास्तीत जास्त नफा वस्तू विकल्यानंतर येतं म्हणून व्यवस्थापनाला महत्त्व आलेलं आहे का? नाही. तर वेगवेगळे कारणं आहेत व्यवस्थापनाला महत्त्व येण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिलं जे आहे ते की उत्पादकतेमध्ये वाढ होते. समजा योग्य मॅनेजमेंट असेल, योग्य व्यवस्थापन असेल, तर जे काही वस्तू आपण आपल्या उत्पादकामध्ये करतो आहे किंवा आपण ज्या काही सेवा देतो आहे त्या उत्कृष्ट सेवा आपण देऊ शकतो किंवा जे काही आपण उत्पादक काढतोय किंवा घेतोय त्या उत्पादनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं क्वालिटेटिव्ह वस्तूचं उत्पादन आपण करू शकतो. दुसरं, बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की दिवसेंदिवस जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलत आहे. मागील 16 मार्च 2019 पासून आता जवळपास एक दिवस गेला की 365 दिवस पूर्ण होतात. कोविड-19ने अजूनही आपला साथ सोडलेला नाही आहे. आता अजून किती दिवसापर्यंत ते आपल्या सोबत राहतील याविषयी सुद्धा काही माहिती नाही आहे. आर्थिक टंचाई, आर्थिक पुरवठा, वस्तू, मानवहित सगळ्याच्या सगळं कोलॅप्स झालेलं आहे. आर्थिक व्यवस्था सगळी ढासळून गेलेली आहे. वस्तूचं उत्पादन सगळं ढासळून गेलेलं आहे. जगावे का आणि कशासाठी काही कळत नाही आहे. अशा प्रकारच्या ज्या काही बदलत्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी योग्य व्यवस्थापन असणं हे खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. उद्दिष्टाची पूर्तता. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काही आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे व्यवसायामध्ये, तर व्यवस्थापन ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लयास घेऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा उद्दिष्टाचा ध्येय कोणता आहे आणि ते ध्येय ठेवत असताना व्यवस्थापनामध्ये जे काही कार्य असेल ते कार्य कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने केल्यानंतर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपलं उद्दिष्ट साध्य होईल. म्हणून व्यवस्थापनाला सर्वात महत्त्व याच्यासाठी प्राप्त झालेलं आहे की जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाची पूर्ण पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापनाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. संसाधनाचा महत्तम उपयोग. आता जे काही संसाधन असतील आपल्याजवळ आणि त्या संसाधनाचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये योग्य प्रकारे समजा आपण त्याचा वापर केला नाही तर वस्तूची किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल, बरोबर. म्हणून जे काही संसाधन आपल्या जवळ आहेत त्या परिपूर्ण संसाधनाचा वापर करून आपल्याला आपल्या उद्दिष्टाची पूर्तता करावी लागेल आणि ती उद्दिष्टाची पूर्तता आपल्या उपलब्ध असणाऱ्या संसाधनामधूनच म्हणजे कमीत कमी संसाधनामधून चांगल्यात चांगली वस्तू किंवा जास्तीत जास्त वस्तू कशा पद्धतीमध्ये उपलब्ध करून देता येतील समाजासाठी. म्हणून व्यवस्थापनाचं संसाधनाचा महत्त्व उपयोग करून घेण्याची जी काही टेक्निक असेल, जे काही तंत्र असेल, जे काही तांत्रिक बाब असेल त्या सगळ्याचा उपयोग करून संसाधनाचा महत्त्व उपयोग करण्याचं महत्त्व त्या व्यवस्थापनामध्ये आहे. मानवी संबंध. आता जर का तुम्ही तुमचे मानवी संबंध समजा चांगले नसतील, प्रत्येक व्यवसायामध्ये उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत कर्मचारी काम करतात. प्रत्येकाचा स्वभाव जो आहे तो वेगळा आहे आणि प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा आहे. प्रत्येकाची विचार करण्याची शैली ही वेगळी आहे. प्रत्येकाचं थिंकिंग हे वेगळं आहे. प्रत्येकाचा समज हा वेगळा आहे. प्रत्येकाचं सिव्हिलायझेशन हे वेगळं आहे आणि या सगळ्या वेगवेगळेपणामधून एक वेळपणा आणणं हे त्या व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. कारण काय
की मानवी संबंध जर का चांगले असतील तर कार्य तडीस नेण्या जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका व्यवस्थापन हा निभत असतो. म्हणजे एकंदरीत असं झालं की भिन्न भिन्न जरी लोक असतील, भिन्न विचारसरणीचे लोक असतील, भिन्न कॅटेगरीचे लोक असतील, तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना एकत्रित किंवा एकोपापणामध्ये आणणं हे त्या व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे किंवा महत्त्वाचं कार्य आहे असं आपण म्हणू, किंवा महत्त्वाचा सगळ्यात मोठा भाग आहे आपण असं म्हणू. तांत्रिक विकासाला आता जे काही तंत्र किंवा तंत्रज्ञान जे काही आपण आत्मसात केलेलं आहे, त्या तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानामध्ये जो काही विकासाचा लाभ असेल, जो काही विकास आपल्याला करून घ्यायचा असेल, त्यासाठी व्यवस्थापन नेहमी याच्याकडे लक्ष देतं. आणि जे काही विकास आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास कशासाठी तो करून घेत असेल की जे काही टोटल क्वांटिटी असेल, जे काही उत्पादन होत असेल, त्या उत्पादनामध्ये त्यांना जे काही नवीन तंत्रप्रणाली लागत असेल, त्या संपूर्ण तंत्रप्रणालीसाठी व्यवस्थापन जे कार्य करेल आणि ते कार्य सर्वात महत्त्वाचं त्या वस्तूसाठी राहील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापनाचं महत्त्व म्हणजे चैतन्य देणारा आणि गतिमान करणारा घटक असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीमध्ये असं म्हटलं जातं की जो थांबला तो संपला असं म्हटलं जातं कि those peoples who have been going to the stop it now that it should be the end. हिंदी में अगर हम कहा जाए तो जो रुक गया वो खत्म हो गया ऐसा बोला जाता है, इसलिए रुकना नहीं चाहिए, आगे आगे बढ़ते रहना चाहिए. जो भी कोई समस्या निर्माण होती है, जे काही समस्या निर्माण होतात त्या समस्याला तोंड देऊन समोर जायला पाहिजे, है ना, बरोबर आहे ना. एकवटेपणा सोडून नवीन चैतन्य निर्माण करायला पाहिजे. आणि जेव्हा नवीन चैतन्य निर्माण होतं तेव्हा व्यक्ती समूह आणि व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये गतिशील आणि गतिमान होत असतात. व्यवसाय हे जीवनदायी रक्त आहे असं म्हटलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता व्यवसायामध्ये ज्या काही सेवा किंवा वस्तूचा जर का जो काही पुरवठा करत असतील, तुम्ही सेवा कोणत्या पद्धतीने देतात किंवा वस्तूचा पुरवठा तुम्ही कशा पद्धतीने करता, त्यापासून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळेल आणि तो नफा तो व्यवसायाला व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त कारणीभूत ठरेल. म्हणून असं म्हणतात की व्यवसाय हे जीवनदायी रक्त आहे. आर्थिक स्तरे प्राप्त होतं, प्रश्नच नाही. समाजामध्ये जी काही तुम्ही वस्तू पुरवता त्या पुरवठ्यानंतर तुम्हाला जे काही नफा मिळेल आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जे काही तुम्ही तुमचं उद्दिष्ट पूर्तता पूर्ण करता, त्यामुळे तुमचं आर्थिक स्थैर्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होईल. आणि ते स्थैर्य समोर कशा पद्धतीने घेऊन जायचं असेल, कुठे काय कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा असेल, आणि या सगळ्या गोष्टींसाठी व्यवसाय किंवा व्यावसायिक जगामध्ये व्यवसायाला किंवा व्यवस्थापनाला सर्वात महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मंदीचा सामना करणे 16 मार्च 2019 पासून तर आजपर्यंत कोविडची जी काही परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमुळे अर्थसंकल्प जो काही ढासळलेला आहे, म्हणजेच काय झालं की आपण असं म्हणू शकत नाही की वस्तू ही आवश्यक नाही आहे, पण असंही म्हणू शकत नाही की ही वस्तू नसेल तर आपण उदरनिर्वाह करू शकत नाही. पहा मी काय म्हणतोय की ही वस्तूची आवश्यकता नाही आहे आपण असं म्हणू शकत नाही. कोविड सगळीकडे आहे, कोविड-19, त्यामुळे जे काही आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेला आहे, जो काही मंदीचा सामना आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे, त्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की ही वस्तू आपल्याला आवश्यक नाही आहे किंवा ही वस्तू जर का मिळाली नाही तर पण दोन्ही गोष्टी साध्य होत्या. त्या वस्तूची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असून सुद्धा आपण ती वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये निभवून देतो आहे. म्हणजे एकंदरीत जी काही मंदी असेल त्या मंदीचा सामना करण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस अघटित असं कार्य स्थापित झाल्यानंतर जो काही तुम्हाला धैर्याने तोंड द्यायचं असेल किंवा सामना करायचा असेल तर हे सगळं व्यवस्थापनाचं कार्य आहे आणि महत्त्व सुद्धा त्यामुळे प्राप्त झालेलं आहे. व्यक्तिमत्वाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो व्यावसायिक व्यवस्थापनामध्ये आणि म्हणून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. परिवर्तनाचं माध्यम आहे. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट न कळता न झालेली असेल आणि त्या कारणाने परिवर्तन झालेलं असेल. पहा मी काय म्हणतोय, परिवर्तनाचं माध्यम हे कुठलंही असेल तरी पूर्व परिवर्तन सोडून आपण समोर जाऊ शकत नाही. आणि जे व्यक्ती किंवा ज्यांचं व्यक्तिमत्व मागील परिवर्तन सोडून समोर जाण्याचा प्रयत्न करतो तो असं म्हणतात की निसर्गाला तो तोंड देतो आहे आणि निसर्गाला तोंड देणे कधीही शक्य नाही. कोविड-19 हे तुमच्या डोळ्यासमोर त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणूनच म्हणतात की व्यवस्थापनामध्ये परिवर्तनाचं जे काही माध्यम आहे
ते माध्यम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंज करत असतं आणि त्या कारणाने याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. साधन सामुग्रीचा महत्त्वाचा वापर, जे काही संसाधन आपल्याजवळ असतील, ज्या काही साधन सामुग्रीचा आपल्याला वापर करायचा आहे, ज्या काही यंत्राचा आपल्याला वापर करायचा आहे, ज्या यंत्रावर आपण कार्य करून वस्तूचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत आहोत, त्या संपूर्ण साधन सामुग्रीचा महत्तम वापर कसा करायचा, कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी कोणतं बाजारपेठ उपलब्ध आपल्याला होऊ शकतं, त्यासाठी व्यवस्थापनाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. संघटनेस्तरीय प्राप्त होते, प्रश्नच नाही. उच्च स्तरापासून तर निम्न स्तरापर्यंत वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या विभागणीमध्ये आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही स्तरीय प्राप्त करून ठेवून ज्या काही सेवा आपल्याला समाजहितासाठी द्यायच्या आहेत, त्या संपूर्ण समाजहितासाठी जे काही आपण देतो आहे, ज्या काही वस्तू आपण पुरवतोय बाजारपेठेमध्ये, त्या संघटनेमध्ये एकही व्यक्ती किंवा एकही संघटना अनुपलब्धता न करून त्या संघटनेच्या माध्यमातून जी काही वस्तूची पूर्तता आपल्याला करायची आहे ती पूर्ण आपण त्या संघटनेला स्तरीय प्राप्त करून देतो. म्हणून व्यवस्थापनाचं महत्त्व त्या संघटनेमध्ये प्राप्त झालेलं आहे. समन्वय, असं म्हणतात की एक व्यक्ती आजच्या काळामध्ये टिकू शकत नाही, परंतु त्याला समजा त्या कार्याला किंवा त्या ध्येयाला टिकवायचं असेल तर एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे एकमेकाला सोबत घेऊन चालावं लागेल. कोणालाही सोडणं जरुरी होणार नाही. कारण काय की कोणत्या वेळेस कोणता व्यक्ती कोणत्या कामासाठी कारणीभूत ठरेल हे सांगू शकत नाही. म्हणून समन्वय प्रत्येक व्यक्तीसोबत असणं हे व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य. कारण की कोऑर्डिनेशन्समुळेच कोणत्याही कार्याचं स्वरूप शेवटपर्यंत पोहोचवलं जातं आणि ते कार्य खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जर का महत्त्वाचं असेल, पैसा तर आहेच, आर्थिक पुरवठा तर आहेच, परंतु समन्वय सुद्धा असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गतिमान नेतृत्व, आता उत्पादन करीत असताना जे काही कर्मचाऱ्याचं जे काही सहकार्य आहे ते सहकार्य मिळविणे सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे. पहा मी काय म्हणतोय, बरोबर. कारण की उत्पादन कार्य करत असताना वेगवेगळ्या विभागामधून वेगवेगळे लोक कार्य करत असतात, बरोबर. आणि जर का योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्या योग्य वस्तूचा जर का पुरवठा नाही झाला तर खूप मोठी प्रॉब्लेम होईल, बरोबर. आता जर का विद्यार्थ्यांसाठी लागणारे पुस्तकं हे त्या सेशनच्या सुरुवातीला लागतात, पण त्याचा जो काही उत्पादन आहे ते पूर्ण वर्षभर करावे लागेल, किंवा एखाद्या वेळेस एखादी वस्तूचा जो काही पुरवठा करायचा आहे तो पुरवठा तुम्हाला त्या पर्टिक्युलर सीझन मध्येच करावा लागेल. आणि तो समजा सीझन निघून गेला तर तो त्या पुरवठ्याला काहीही उपयोग राहणार नाही, बरोबर. जसं की छत्र्याचं जर का उत्पादन करायचं असेल तर त्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण झालं, पण आपण असं म्हटलं की पावसाळा सुरू झाल्यानंतर जर का आपण छत्र्या किंवा रेनकोटाचं उत्पादन करू तर ते होणार नाही. किंवा ब्लँकेटचं समजा उत्पादन आपल्याला करायचं आहे तर ते पूर्ण वर्षभर आपल्याला करावं लागेल. हिवाळा सुरू झाल्याबरोबर किंवा थंडी सुरू झाल्याबरोबर आपण जर का करतो म्हटलं तर ते पुढच्या वर्षी आपल्याला कामी जाईल. म्हणजे 365 दिवसापर्यंत आपल्याला तो वस्तू एखाद्या गोडाऊनमध्ये पुरवठा करून ठेवावा लागेल. म्हणून व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं गतिमान नेतृत्व जे असते ते वस्तू आणि कर्मचारी याच्यावर असतं. कारण की कर्मचाऱ्यांनी ते जे उत्पादन त्या वेळेला त्या वेळोपयोगी ठिकाणी केलं तर बाजारामध्ये ती वस्तू बरोबर पोहोचेल. मग आपण बघूया की हे तर झाले त्याचे महत्त्व. मग आपण बघूया की व्यवसाय व्यवस्थापनाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती कशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजे व्यवसायाची व्यवस्थापनाची जी काही कार्यप्रणाली आहे ती कुठे कुठे जाईल आणि कुठे कुठे राहील आणि कशा पद्धतीने राहील. कारण काय की व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी आहे ना, बरोबर ना. एखादी जर का आपण झाड लावतो म्हटलं तरी ते झाड कोणत्यासाठी आहे, कशासाठी आहे, कुठे ठेवावं लागेल, त्याच्यासाठी माती कोणती लागेल, त्याच्यासाठी खत कोणतं लागेल, किती प्रमाणामध्ये त्याला पाणी द्यावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. पहा, सादा एक पौधा अगर हमने लिया और अगर हमने पौधे को अगर बड़ा करने की कोशिश की तो हमको वहां से उसको ढूंढना पड़ेगा की त्याच्यासाठी कुंडी किती साईजची पाहिजे, माती किती लागेल, त्याच्यानंतर त्याला खत कोणतं लागेल, बियाणं त्याला कशा पद्धतीने ठेवावं लागेल, पाणी किती प्रमाणामध्ये द्यावं लागेल. म्हणजे पहा, छोटीशी गोष्ट आहे, बरोबर आहे ना. समजा एखादी लहान मूल किंवा छोटं मूल समजा रडत असेल
तर आई तो बोलत नसल्यामुळे किंवा काही सांगू शकत नसल्यामुळे पहा तिथे सुद्धा व्यवस्थापन आहे. आई थोडीशी जज करतं की याला कदाचित भूक लागली असेल, है ना, बरोबर आहे ना. ती पहिल्यांदा थोडंसं जज करते त्या बाळाविषयी की याला कदाचित भूक लागली असेल, त्याला काहीतरी दूध किंवा पाणी किंवा अन्न देईल. पण त्याच्यानंतरही जर का तो रडत असेल तर ती थोडीशी विचार करते की याला कुठेतरी दुखत आहे. म्हणजे पहा, एक सोल्युशन जेव्हा थांबतं आणि त्या प्रश्नाचं निरासन होत नाही तेव्हा दुसऱ्या प्रश्नावर आपली आई जातं, बरोबर. म्हणून असं म्हणतात की व्यवस्थापन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घेता ते महत्वाचं आहे ना, बरोबर आहे की नाही. कारण की तो उपयोग करून घेत असताना जर का तुम्ही एखाद्या विषयाला समजा डावललं किंवा एखाद्या संरचनेला समजा तुम्ही डावललं तर त्याचे आघात सर्वात मोठे आणि जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्यावर होतात. म्हणून आता बघूया की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याची व्याप्ती कुठे कुठे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन व्यवस्थापनामध्ये, ज्याला आपण प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणतो. उत्पादनामध्ये नेमकं काय करतं की जे काही कच्चा माल असेल त्या कच्च्या मालाचा पक्क्या मालामध्ये आपण परावर्तित करत असतो. मग त्या तंत्रज्ञानाची किंवा उत्पादनाची जी निवड केलेली असेल किंवा जो काही दर्जा आपण निर्धारण केलेला असेल किंवा जी काही आपण नियंत्रण करण्याची प्रक्रिया असेल किंवा जे काही यंत्र असेल त्या संपूर्ण सामुग्रीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, है ना. म्हणजे एकंदरीत एका व्यक्तीने होणार का, नाही. म्हणून उत्पादन व्यवस्थापनामध्ये सुद्धा व्याप्ती त्याची आपल्याला दिसून येते. सामुग्री व्यवस्थापन, कच्चा माल हे आजच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, बरोबर. कारण काय की कच्च्या मालापासूनच पक्का माल तयार होतो. कच्च्या मालाचा जो काही स्टँडर्ड असेल त्या स्टँडर्ड नुसारच ती वस्तू बनल्या जाईल. म्हणून एकंदरीत असं म्हणतात की कच्चा माल जर का तुमच्या जवळ असेल आणि कच्चा माल हा उत्कृष्ट प्रकारचा असेल तर त्यापासून जी काही तुमची सामुग्री बनवली जाईल ती सामुग्री सुद्धा खूप चांगली असेल. म्हणजे एकंदरीत सामुग्री व्यवस्थापनामध्ये तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्ही कशा पद्धतीचा कच्चा माल तुम्ही विकत घेत आहात, त्याची ठेवण कशी ठेवत आहात, त्याला तुम्ही साठवणूक कशा पद्धतीने करत आहात, तुम्ही त्याच्यावर जो काही प्रक्रिया करणार आहात तो कशा पद्धतीने करणार आहात, किती दिवसामध्ये तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करणार आहात, हे सगळं सामुग्री व्यवस्थापनामध्ये तुम्हाला दिसून येईल, ज्याला आपण मटेरियल मॅनेजमेंट सुद्धा असं आपण म्हणतो. म्हणून व्यवसाय व्यवस्थापनामध्ये सामुग्रीच ही एक अशी गोष्ट आहे की त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करत असताना ती चांगली उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे. मनुष्य बळाचे व्यवस्थापन, ज्याला आपण मॅनपॉवर ऑफ द मॅनेजमेंट असं म्हणतो, बरोबर. आता मनुष्य बळाचे व्यवस्थापन असं का म्हणतात, जवळपास 20 ते 30 वर्ष आधी किंवा 40 वर्ष आधी व्यवसाय व्यवस्थापनामध्ये जे काही ठरवलं जात होतं ते आर्थिक बळाच्या भरोशावर ठरवलं जात होतं की एखाद्या वस्तूचं उत्पादन जर का तुम्हाला करायचं असेल तर ते उत्पादनासाठी लागणारा पैसा हा सगळ्यात मोठा समस्या निर्माण झालेला होता. परंतु 7व्या आणि 8व्या नियोजनामध्ये, अर्थसंकल्पीय नियोजनामध्ये किंवा योजनेमध्ये आपण असं म्हणूया, त्यामध्ये असं दिसून आलं की वेगवेगळ्या ठिकाणी जे काही उत्पादक असतील त्या संपूर्ण लोकांना आर्थिक मदत हे दिल्या जाईल. आणि इंडस्ट्रियल बँक ऑफ द फायनान्स या बँकेने सर्वात प्रथम त्याचं समोरपण येऊन उत्पादकाला कर्ज कशा पद्धतीने द्यायचं यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि पैशाचा प्रॉब्लेम हा सुटला. काही काळानंतर पैशाचा प्रॉब्लेम हा सुटला. म्हणजे जवळपास 6व्या आणि 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पैशाचा प्रॉब्लेम सुटला. म्हणजे एकंदरीत व्यवसाय व्यवस्थापनामध्ये किंवा उत्पादनामध्ये किंवा उत्पादकामध्ये हा जो प्रश्न होता पैशाचा, हा पैशाचा प्रश्न सुटला. म्हणून पैसे आजच्या कडेला हे नगण्य झाले. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्ही कोणता व्यक्ती, पहा मी काय म्हणतोय, थोडं लक्ष द्या याच्याकडे, कोणता व्यक्ती कुठे कधी व कशा पद्धतीने बसवायचा आणि त्याच्याकडे कार्य करून घ्यायचा हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं काम झालेलं. नाही तर कसं व्हायचं, एखाद्याला टायपिंगच येत नाही आणि आपण त्याला टायपर म्हणून जर का आपण ओळखी असल्यामुळे नियुक्त केलं तर त्याचं काम कोणाला तरी दुसऱ्याला करावं लागेल. म्हणजे त्याचे सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि दुसऱ्याचे सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतील, बरोबर. पैसे वाढले, तुमचे खर्च वाढला आणि खर्च तुमचा वाढला म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये तुमचा खर्च वाढला. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जी काही वस्तू विकाल त्याच्यामध्ये तुमचा पैसा वाढला आणि तुम्हाला नफा जो आहे हा कमी होईल. नफा हा काय होईल, कमी होऊन जाईल. म्हणून असं म्हटलं जातं व्यवसाय व्यवस्थापनामध्ये का व्याप्ती आहे,
का स्कोप आहे त्याच्यामध्ये, बरोबर. तर योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी जर का तुम्ही त्याची निवड केली आणि त्याला तिथे ठेवलं किंवा बसवलं, ओळखीचं आहे म्हणून नाही, बरोबर, तर त्यावेळेस तो व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काम करेल आणि ते कार्यसिद्धीला जाईल. म्हणून मनुष्यबळाचं व्यवस्थापन हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर वित्तीय व्यवस्थापन, मी एक मिनिट आधीच बोललेलो की अर्थ आहेच, कारण की एखादी गोष्ट जर का तुम्हाला पूर्णतयास न्यायची असेल तर ती पूर्ण न्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हे खूप चांगलं असायला पाहिजे. त्यानंतर खरेदी विक्री व्यवस्थापन, आपण कच्चा मालाचा खरेदी करतो आणि पक्का माल आपण बाजारामध्ये विकतो, बरोबर. पण कुठला कच्चा माल आपण विकत घ्यायचा आणि कुठल्या बाजारपेठेमध्ये विक्री करायची हे व्यवस्थापनाला माहीत पाहिजे आणि त्या कारणाने याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विपणन व्यवस्थापन, जी काही वस्तू आपण उपलब्ध केलेली आहे समाजासाठी त्या कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्याला द्यायचं असेल, म्हणजेच मार्केटिंग मॅनेजमेंट आपण त्याला म्हणू की विपणनामध्ये कोणती वस्तू कधी व कुठे व कशा पद्धतीने आपल्याला द्यायची आहे. म्हणजे एकंदरीत नुसती वस्तू विकायची आहे म्हणून विपणन होणार नाही किंवा त्या बाजाराची आपल्याला शोध घ्यावा लागणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशोधन आपल्याला करावं लागेल आणि ज्या काही बाजारामध्ये जी काही वस्तू उपलब्ध होऊ शकत नसेल अशा वस्तूंचा व सेवांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ग्राहकांच्या आवडीनिवडी बघाव्या लागतील. त्याप्रमाणे ग्राहकांचं मानसशास्त्रीय आपल्याला ध्यान विकसित करून आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागेल आणि विक्रीविषयीची जी काही धोरण असेल ती धोरणं आपल्याला उत्पादित वस्तूविषयीचं वितरण, विक्री संवर्धन, जाहिरात इत्यादी क्रिया कशा पद्धतीने करता येईल अशा प्रकारचं पूर्ण व्यवस्थापन त्या विपणन व्यवस्थापनामध्ये आपल्याला ठेवावं लागेल आणि त्या कारणाने आपण जी काही वस्तू उत्पादित करू ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकता येईल. विकास व्यवस्थापन, ज्याला आपण डेव्हलपमेंट मॅनेजमेंट असं म्हणतो, कारण काय की प्रत्येक दिवशी तंत्रज्ञान आणि ज्ञान हे बदलत असतं. वस्तूसाठी लागणारा प्रत्येक अफेक्शन्स हे बदलत असतं. म्हणून विकास व्यवस्थापन असणं हे सुद्धा तितकेच गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. कार्यालय व्यवस्थापन, ज्याला आपण ऑफिस मॅनेजमेंट म्हणतो, कोणतं काम कोणाला दिल्यानंतर ते काम कसं करून घेण्यासाठी एक शाखा असायला पाहिजे आणि तीच शाखा म्हणजे आपलं कार्यालय व्यवस्थापन होय. म्हणून व्यवसाय व्यवस्थापनाचं जी काही व्याप्ती आहे ते आहे उत्पादन व्यवस्थापन, सामुग्री व्यवस्थापन, मनुष्यबळाचं व्यवस्थापन, खरेदी विक्री व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, विकास व्यवस्थापन आणि कार्यालय व्यवस्थापन. ओके, थँक्यू.